जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक तिसरा. समास पाचवा. स्वगुण परीक्षा. भाग 4. नंतर तो परदेशास गेला व आपल्या उद्योगास लागला. अनेक प्रकारचे कष्ट त्याने अगदी मनापासून सोसले. हा कठीण संसार करता करता त्याला फार हाल सोसावे लागले. पुढे 2-4 वर्षे कष्ट करून त्याने द्रव्य मिळविले. मग लागलीच तो स्वदेशी परत आला तर देशात दुष्काळ पडला होता. त्यामुळे माणसांना फार यातना सोसण्याची पाळी आली. त्याने घरात येऊन पाहिले तर पोरांपैकी कोणाची गालफाडे बसलेली, तर कोणाचे डोळे निस्तेज झालेले, तर कोणी दीन होऊन थरथरा कापत असलेले, कोणी भिकाऱ्यासारखी बसलेली, कोणाच्या अंगावर सूज आलेली, कोणी मरून गेलेली, अशी मुलामुलींची अवस्था त्याने बघितली. ते दृश्य पाहून त्याला अतिशय दुःख झाले. त्याला भडभडून आले आणि दीनपणाने तो मोठ्याने ओरडू लागला. तेव्हा ती सगळी पोरे शुद्धीवर आली, सावध झाली. बाबा बाबा जेवायला घाला असे ओरडत अन्नासाठी हपापलेली, भुकेली ती पोरे त्याच्या अंगावर झडप घालून पडली. पोरांनी बाबांचे गाठोडे सोडून पाहिले. हातात येईल ते त्यांनी खाल्ले आणि काही तोंडात तर काही हातात, अशा अवस्थेत त्यांचे प्राण गेले. घाईघाईने जेवू घालीत असता काही पोरे जेवता जेवताच मेली. काही अतिशय भुकेली होती, त्यांनी फार खाल्ल्याने ती अजीर्ण होऊन मेली. अशा रीतीने बहुतेक पोरे मेली. 1-2 जी उरली ती आई मेली म्हणून अगदी दिनवाणी झाली. दुष्काळाचा जोर फार असल्याने त्यांचे सारे घरच बसले. काही दिवसानंतर देशात अत्यंत सुबत्ता आली. मुलांना वाढविणारे घरात कोणी नाही. रोज आपल्या हाताने अन्न शिजवावे, त्या स्वयंपाकाचा त्याला फार त्रास वाटू लागला. लोकांनी फार आग्रह केला म्हणून पुन्हा लग्न केले. जवळचा जो पैसा थोडा होता तो लग्नासाठी खर्च केला. आता पैसा हवा म्हणून पुन्हा तो परदेशी गेला. पैसा मिळवून परत आला. घरी येऊन पाहतो तर बायकोची आणि सावत्र मुलांची भांडणे लागलेली होती. बायको वयात आली होती, घरमालकीण झाली होती. मुलांना ते पाहावेना. ते तिचा द्वेष करू लागले. बाप म्हातारा झाल्याने दुबळा झाला होता. घरात सदा मुलांशी भांडण होऊ लागले. कोणी कोणाचे ऐकेना. बायकोवर त्याचे अत्यंत प्रेम जडले. एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल संशय माजला. त्यांचे आपसात पटेना, कशातही एकमत होईना, म्हणून 5 जणांना पंच म्हणून बोलावले. पंचांनी वाटे केले पण ते मुलांना पटले नाही. वाटण्यांचा निकाल लागला नाही. शेवटी पुन्हा भांडणास तोंड लागले. बाप-लेकांचे भांडण झाले. त्यात मुलींनी बापाला मारले. तेव्हा आई बोंब मारू लागली. ही बोंब ऐकून पुष्कळ लोक गोळा झाले. उभे राहून मजा पाहू लागले व म्हणू लागले ही मुले बापाच्या कामाला चांगली उपयोगी पडली. ज्यांच्याकरिता नवस सायास केले ते मुलगे मोठे झाल्यावर बापालाच मारित आहेत. बघा, असे हे पापमय भांडण पाहून सर्वांना आश्चर्य वाटते. मग तेथे जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटविले. नंतर 5 जणांनी बसून त्यांच्यात सारखे वाटे केले. अशा रीतीने त्यांनी बापलेकांचे भांडण एकदाचे मिटविले. बापाला वेगळे केले, त्याला राहायला एक खोपटं बांधून दिले. तशात त्या स्त्रीचे मन स्वार्थबुद्धीने भरून गेले. बायको तरुण, नवरा म्हातारा, घरात या दोघांचाच संबंध, तिसरा कोणी नाही. अशा अवस्थेमध्ये सुद्धा खेद न करता दोघांनी आनंद मानला. नवी बायको मोठी, सुंदर, सद्गुणी आणि चतुर होती. आपले भाग्य मोठे म्हणून म्हातारपणे अशी बायको आपल्याला मिळाली, असा आनंद त्याने मानला. मागचे सारे दुःख तो विसरला. इतक्यात जिकडे तिकडे आरडाओरड झाली की शत्रूचा हल्ला झाला आहे. एकदम शत्रूंची धाड आली. त्याने बायको कैद करून नेली. घरातील सगळी चीजवस्तू लुटून नेली. त्यामुळे त्याला अतिशय दुःख झाले. तो मोठ्याने रडू लागला. आपली गुणी आणि सुंदर बायको त्याला सारखी आठवू लागली. तेवढ्यात तुमच्या बायकोला भ्रष्ट केले अशी बातमी आली. ते ऐकून तो जमिनीवर धाडकन कोसळला. डाव्या उजव्या कुशीवर तो गडाबडा लोळू लागला. त्याच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. बायकोची आठवण झाली की दुःखाच्या आगीने त्याचे मन नुसते पोळून निघत होते. जो पैसा मिळविला होता तो त्याने लग्नासाठी खर्च करून टाकला आणि अखेर दुष्टांनी बायकोला सुद्धा धरून नेले. तो म्हणू लागला, मला म्हातारपण आले, मुलांनी मला वेगळे काढले. देवा, हे केवढे दुर्दैव माझ्यावर कोसळले. पैसा गेला, बायको गेली, घर गेले, शक्ती गेली. देवा, आता मला तुझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही. पूर्वी देवाची कधी पूजा केली नाही. तो वैभवाला भुलला, पैसा सर्वस्व मानून चालला, पण अखेर म्हातारपणी त्याला पश्चात्तापापायी पाहिले. देह अत्यंत क्षीण झाला. सर्व शरीर वाळून गेले. वातपित्त उसळले.
कफाने गळा दाटून गेला. जिभेची बोबडी वळली. कफाने गळा धरधरू लागला. तोंडाला अति घाण येऊ लागली. नाकातून शेंबूड वाहू लागला. मान थरथर कापू लागली. डोळ्यातून भळाभळा पाणी वाहू लागले. म्हातारपणी अशी ही अवकाळ वाईट अवस्था प्राप्त झाली. दातांची कवळे उखडल्यामुळे तोंडाचे बोलके झाले व तोंडातून अतिदुर्गंध असलेली लाळ गळू लागली. डोळ्यांनी दिसेना, कानांनी शब्द ऐकू येईना, मोठ्या आवाजाने बोलवेना. दमा वाढू लागला. पायातील शक्ती गेली, बसण्याची शक्ती गेली, म्हणून सारखा आडवा पडू लागला. तोंडाप्रमाणे गुदद्वारही वाजू लागले. भूक लागली तर ती आवरेना, पण वेळेवर खायला अन्न मिळेना. मिळाले तर दात गेल्याने चावून खाता येईना. पित्तामुळे खाल्लेले अन्न पचेना. ते खाल्ले की ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने तसेया तसे बाहेर पडून जाऊ लागले. बसल्या जागीच हागणे, मुतणे, बेडके थुंकणे, ओकणे यामुळे स्वच्छतेचा सगळा नाश करून टाकला. या कमालीच्या घाणीमुळे त्याच्यापासून दुरून जरी गेले तरी सर्वांचा श्वास कोंडतो. अनेक दुःखे असतात, अनेक रोग होतात. त्यात म्हातारपणी बुद्धी फार चंचल होते. तरी आयुष्याची मुदत काही संपत नाही. पापण्यांचे व भुवयांचे केस पिकून सारे गळून जातात. एखाद्या जुन्या कापडासारखे अंगावरचे मांस लोंबू लागते. देह सगळा पराधीन झालेला. स्नेही सोबती सगळे लांबूनच चौकशी करतात. अशा अवस्थेत सगळेजण म्हणतात की हा अजून मरत का नाही. ज्यांना जन्मल्यापासून पोसणे वाढविले तेच उलट जातात, शत्रुत्व करतात. शेवटी माणसाला फार कठीण प्रसंग येतो. तारुण्य गेले, बळ गेले, संसार करण्याची हौस गेली, शरीर आणि संपत्ती यांचा नाश झाला. जन्मभर स्वार्थ साधण्याच्या मागे लागला, पण तो सारा व्यर्थ गेला. शेवटी मरणाच्या वेळी कठीण प्रसंग आला. जन्मभर सुखासाठी श्रम केले, पण अखेरीस दुःखाने यातना सोसाव्या लागल्या. आणि मरणानंतर यमयातनांचा धोका पुन्हा आहे, तो निराळा. तात्पर्य, जन्म हाच साऱ्या दुःखांचे मूळ आहे. प्राणी जन्मला की त्याला दुःखाच्या आगीचे चटके बसतातच. म्हणून शक्य तितक्या लवकर माणसाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे. असे हे भयंकर म्हातारपण सर्वांनाच येते. म्हणून प्रत्येकाने भगवंताला शरण जावे. गर्भावस्थेमध्ये जीवाला जो पश्चाताप होतो तोच पुढे त्याला म्हातारपणी होतो. म्हणून अंतकाळी जीवाला पुन्हा पश्चाताप होतो. यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आईच्या उदरात काही काळ राहावे लागते. तरुण जाण्यास अत्यंत कठीण असा हा संसार पुन्हा त्याच्या माथी पडतो. भगवंताच्या भक्तीशिवाय जन्ममरणाच्या खेपा चुकत नाहीत. आता पुढील समासांमध्ये 3 तापांचा जाच कसा होतो ते मी सांगणार आहे. समास 5वा समाप्त.